राम राम शेतकरी बांधवांनो, चला आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आलतो गुळनेटला. तर इथं प्रोसेस कशी आहे पूर्ण बघू आपण, त्यासाठी आलतो. तर जाता जाता रस्त्यावरतीच गुळनेट होतं आहे, तर आपण बघायला आलतो. नेमकं हे गुळ ढेप बनत नाही, ते हे डायरेक्टली डब्यामध्ये भरतात. तर आपण पाहायला आलतो काय यांचं प्रोसेस काय नाही. तर हे इथं रस पडतो आहे, पहिल्या कढईमध्ये रस पडतो. इथं गरम होऊन त्याची मळी काढतात इथं दोन दोन कढाईमधून. तिसऱ्या कढाईमध्ये ते उकळतात. चौथ्या कढईमध्ये गूळ तयार व्हायला टाकतात त्याच्यामध्ये हे करायला. हे बघा, पहिल्या कढईमध्ये तीच चारही कढया जाळावरती येते. इकडं मळी निघते दोन कढयामध्ये. इथं मळी काढलेली याच्यामध्ये. हे भेंडीचं पाणी टाकतात त्याच्यामध्ये आणि हे डब्यात भरतात. काय करतात कोणतं हे कंपनीला जात आहे कुठेतरी. तरी भेळी गूळ ढेप बनत नाही ते ढेप. तर हे अशा 15 लिटरच्या डब्यामध्ये ते भरून घेतात गुळाला. तर हे आता ते वर काढतायत लगेच. सगळं ऑटो सिस्टम आहे. ह्या कढईतलं त्या कढईत, त्या कढईतलं त्या कढईत, असं ह्या दोन कढयात ऑटोमॅटिक मळी निघून जाते. मळी निघाल्यानंतर ते इकडलं गूळ तयार झाले की ह्या कढई याच्यामध्ये टाकतात, त्या आळ्यामध्ये. ह्या आळ्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा त्यातला पाक याच्यात टाकतात. हे बघा, आता याच्यामध्ये गूळ काढून गेले. आता ते जे तयार झालं आहे ते याच्यात लगेच ह्या हौदात टाकतायत. या हौदात टाकल्यानंतर काय करतात, ह्या डब्यामध्ये भरतात. ते हे झाल्यानंतर थोडंसं हडकुतात त्याला आणि डब्यात भरून घेतात. हे पाक घेत आहे, हे गूळ घेत आहे डब्यामध्ये खाण्यासाठी. एक नंबर गूळ बनवतात हे. पण यांची प्रोसेस थोडी अलगच आहे. ढेप बनत नाही, गूळ थोडा काळा बाजार राहतो. कसं काय चॉकलेट सारखं बनवतात. भलता गोड असते. आपल्या जे ढेप बनवतात ते गूळ वेगळाच लागतो आणि हे वेगळाच गूळ लागतो. एकदम साखरेसारखा गूळ बनवतात. हे काय करतात त्याचं नेमकं माहीत नाही आहे. तुम्हाला दाखवतं कशी डबी भरली त्यांनी. तरी बघा, आता काढणं चाललं यांचं. आता काढलं त्या कढईमधलं, त्या कढईमधून त्या कढईमध्ये टाकतात लगेच. ती कढई खाली झाल्यानंतर पुन्हा तिकडली मळी काढून त्या कढईत टाकतात. हे इथं मळी आली आता दोन कढयामध्ये, लगेच मळी काढतात. तर हे पुन्हा तिकडे गूळ तयार करायला त्या कढईमध्ये टाकायला ते पाक. आता आणि हे दोन इकडे दिसतंय मळी आहे त्या कढईमध्ये. याच्यात चारही कढयाला जाळ आहे. पण ऑटोमॅटिक कसं आहे, इकडं मळी काढतात, इकडून मळी काढल्यानंतर त्या पुढच्या प्रोसेसला जातात. हे बघा, इथं मळी काढतात, हे बघा डब्यामध्ये भरतात. हे असं पॅकिंग करतात. हे गूळ काय करतात नेमकं मिळणं नाही, कशी काढतात त्याच्यामधून. हे बघा, 15 लिटरचे फुल डबे भरले त्यांनी. तोंड कापलेलं डबे इथं वरून, त्याचे गळं तोंड. हे बघा, पॅकिंग भरलेलं डबे इथं. हे गाडीत कसे असतील काय नेमकं काय कळत नाही, पण यांनी असं डब्यामध्ये पॅक केलं हे गूळ. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल कोणी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा. बघा, 200-300 डबे त्यांनी असे भरून ठेवलेले आहेत. आणि हे असं भरून ठेवतात. त्याच्यानंतर ते तिकडे पाठवतात. ते गुजरातला पाठवतात. काय करतात त्याचं माहीत नाही. चॉकलेट बनवतात, काय बनवतात. हे बघा, आता इथं हे आता थोडंसं सुकल्यासारखं होईल तेव्हा ते डब्यामध्ये भरतात. आता हे झालं आहे सुकल्यावानी व्हायला इकडं. आता हे बघा, इथं भेंडीचं पाणी बनवून ते टाकतात मळी काढण्यासाठी. ही मळी काढली याच्यामध्ये. ही मळी आली आता, हे दोन कढयामध्ये मळी आली याच्यात. ती वरची मळी आलेली काढून घेतात आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला जातं ते. ही मळीची कढई आहे, मळी आली त्याला आता वर काढून घेतात ते. भेंडीची पाणी टाकतात त्याच्यामध्ये मळी काढण्यासाठी. ही डबी पॅकिंग भरली ते. हे काढ्यात कसं असतील काय कळत नाही. पुन्हा पातळ करून काढतात का कसं काढतात काही मिळत नाही. पण हे कसं काढत असतील. डब्यामध्ये भरला यांनी गूळ. पूर्ण 15 लिटरचे डबे फुल भरलेले आहेत. आता किती डबे पडले, पूर्ण फुल भरवलेले आहेत. काढण्याची सिस्टम वेगळीच आहे त्यांची, कशी काढतात त्यांची त्यांनाच माहिती आहे.
पण त्यांनी डबे असे सील करून रिकामे डबे पण फुल आहेत. हे बघा इकडं दुसरं आहे, पण त्यांच्याकडे माणसं कमी असल्यामुळं हे बंद आहे. ठीक माणसं कमी आहे त्यांच्याकडे, घरी बनवतात. हे इकडं हे चरक आहे, इकडं वेडिंग मशीन आहे, हे चरक इथं एकदम ट्रॅक्टर खाली करतात ते आता इथं. हे चरक आहे इथं, माणसं कमी असल्यामुळे बंद आहे ते सध्या, ऊस खाली करतात. आता हे बघा जाळ कसं चाललं याच्यावर, आणि कारखान्यावर धूर, भयानक धूर फेकायला काळा धूर फेकतंय, काळा धूर डायरेक्ट. कारखाना पेटल्यावर झाला डायरेक्ट, आणि सोना डायरेक्ट काळा धूर फेकायला. जाळ लावतात कधी पण ते बघा, हे माणसं असल्यामुळे बंद आहे इथं. आता हे बघा इकडून आम्ही जाळ कसं लावतात तिकडे पाहायला चालू ते बघा. हे ट्रॅक्टर खाली गेलं इथं. ठीक आहे, धन्यवाद.